नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, तुम्हा सर्वांचं मिस्टर प्रोफेसर या यूट्यूब चॅनलवर स्वागत करतो. तर बघा, CUP टेक्नॉलॉजिकल युनिव्हर्सिटी पुणे, ठीक आहे. तर या कॉलेजबद्दल आपण कम्प्युटर सायन्स अँड इंजिनिअरिंग आणि आर्टिफिशियल इंटेलिजन्स अँड मशीन लर्निंग, ओके, या दोघा ब्रांचेसचा आपण डिफरन्सेस बघणार आहोत. काय कट ऑफ राहणार आहे, कॅटेगरी वाईज काय कट ऑफ राहायला पाहिजे, आणि प्लेसमेंट स्टॅटिस्टिक या ब्रांचेसचं कसं झालेलं आहे, या सगळ्या आपण सविस्तर चर्चा या व्हिडिओच्या माध्यमातून आपण बघण्याचा प्रयत्न करूया. ठीक आहे, हे CUPचं कॅम्पस आहे. ठीक आहे, ही कॉलेजची जनरल इन्फॉर्मेशन आहे. 1854चं कॉलेज आहे आणि जो काही इन्स्टिट्यूट टाईप आहे गव्हर्नमेंट ऑटोनॉमस कॉलेज आहे. येतं लक्षात? ओके. तर बघा, आता आपण म्हणजे कट ऑफ डिस्कस करण्या अगोदर लिस्ट ऑफ अवेलेबल ब्रांचेस CUP मध्ये बघण्याचा प्रयत्न करूया विथ इनटेक. ओके, सँक्शन इनटेक जो दरवर्षी थोडाफार चेंज पण होत राहतो. सिव्हिल इंजिनिअरिंगसाठी 150, कम्प्युटर सायन्स अँड इंजिनिअरिंग 300साठी, ओके, ENTC 150. तुम्ही बघू शकता कम्प्युटर सायन्स अँड इंजिनिअरिंगची CUPला काय डिमांड राहणार. 300 जागा तिथे तुम्हाला दिसतं. इलेक्ट्रिकलसाठी 150, इन्स्ट्रुमेंटेशनसाठी 60, मॅन्युफॅक्चरिंगसाठी 75, मेकॅनिकलसाठी 150, मेटलर्जी आणि टेक्नॉलॉजीसाठी 75, मशीन लर्निंगसाठी 75. ठीक आहे, आणखी ती शेवटची ब्रांच येतं लक्षात तुम्हाला. तर आपल्याला आज म्हणजे दोन गोष्टीवर डिस्कस करायचं आहे, कम्प्युटर सायन्स अँड इंजिनिअरिंग अँड मशीन आर्टिफिशियल इंटेलिजन्स अँड मशीन लर्निंग. ठीक आहे, सर्वप्रथम आपण कट ऑफ घेऊया लास्ट इयरचा. यांचा लास्ट इयरचा काय कट ऑफ होता आपण ते बघण्याचा डिस्कस करण्याचा प्रयत्न करूया. बघा, ज्याला कोणाला म्हणजे हा कट ऑफ एकदम इम्पॉर्टंट वाटत असेल त्यांनी पॉज करून नोट डाऊन पण करून घ्यायचा, आणि पॉज करून स्क्रीनशॉट काढून घ्यायचा. नोट डाऊन नाही, नोट डाऊन करण्याची वेळच नाही आपल्याकडे. पॉज करून तुम्ही स्क्रीनशॉट काढू शकता. आणि ज्याही विद्यार्थ्यांना येत्या लक्षात, ओके, ज्याही विद्यार्थ्यांना काय म्हणणार तुम्ही, एक महत्त्वाची गोष्ट, हां, आता हा लास्ट इयरचा कट ऑफ आहे. त्याच्यामुळे जो काही यावर्षीचा जो काही कट ऑफ राहणार आहे तो याच्या मागे पुढेच राहणार आहे. ठीक आहे, आपण हे पूर्ण पर्सेंटाईलमध्ये घेतलेलं आहे. तर बघा, तुम्ही पिंक शेडमध्ये CSE बघू शकता आणि राईट हँड साईडला AIML. ठीक आहे, तर बघा, जनरल ओपन कॅटेगरीसाठी जो काही CSEसाठी जो काही क्लोजिंग रँक होती ती होती 99.8985, म्हणजे ती जे काही डिजिट्स आहे. आणि AIMLसाठी बघा 99.86, म्हणजे किती क्लोज आहे. याच्या लक्षात, शेवटी काय ना, CSEची कितीही ब्रांचेस राहिले, म्हणजे येत्या लक्षात, म्हणजे CSEला किती टफ ब्रांचेस राहिले तर CSE ॲक्च्युली CSEचा यार मला म्हणजे म्हणायचं आहे. ओके, तर बघा, जनरल ओपनसाठी 99.89 क्लोजिंग रँक होती जनरल ओपनसाठी, CSEसाठी, आणि AIMLसाठी 86, एकदम 0.3चा फरक आहे. SCसाठी बघा 98.91, इकडे बघा 98.62, अतिशय तो पण कमी डिफरन्स आहे. STसाठी बघा 95.83, 95.45. ओके, बघा इथे विजयसाठी अवेलेबल आहे, AIMLसाठी अवेलेबल नाही. NT1 कम्पेअर करून बघा, 99.69, 99.63, किती क्लोज आहे. NT2 99.40, 99.33, NT3 99.80, 99.54. ओके, OBC 99.79, इकडे जनरल OBC 99.74. ओके, म्हणजे इतक्या क्लोज ते गेलेला तुम्हाला तिथं दिसण्याचा प्रयत्न दिसत आहे. इथं लक्षात, हा लास्ट इयरचा आहे. ओके, आणि पहिल्या राऊंडसाठीचा आहे. इथं लक्षात, हा जो काही कट ऑफ आपल्याला तो लास्ट इयरचा आहे, कॅपराऊंड पहिल्यासाठीचा आहे. इथं लक्षात, मग जसे जसे कॅपराऊंड होतात कमी जास्त होतात, आणि यावर्षी जो काही कट ऑफ राहणार याच्या आजूबाजूलाच नवीन काय राहणार. ठीक आहे, आता आपण प्लेसमेंट स्टॅटिस्टिक बघण्याचा प्रयत्न करूया. बघा आता, हां, मग जसं कम्प्युटर सायन्स अँड इंजिनिअरिंगचं जर तुम्ही बघितलं, आता हे लास्ट इयरचं बीटेक लास्ट इयरचं जे काही प्लेसमेंट आहे, ओके, जो 24-25चं ऑनगोईंग आहे. आणि इन अँड ॲव्हरेज 17.31, आणि हायेस्ट जो काही सिटीचं घेतलेला आहे तो गेलेला आहे 52.57 लाखांचं. ठीक आहे, ENTCसाठी बघा, इलेक्ट्रिकल इन्स्ट्रुमेंटेशन, मेटलर्जिकल, वेट अ मिनिट, बघा याच्यात नाही का AI आणि MLचं दिसलेलं नाही आहे. कम्प्युटर, इलेक्ट्रिकल इन्स्ट्रुमेंटेशन अँड कंट्रोल, मेकॅनिकल, मॅग्नेटिक. ठीक आहे, कम्प्युटरचं त्यांनी आपल्याला इथे दिलेलं नाही आहे. याचं लक्षात. ओके, त्यानंतर नेक्स्ट बघा तुम्ही, बघा कम्प्युटरचं बघू शकता तुम्ही. एनरॉल इतके स्टुडंट होते UG. ओके, काही 16 विद्यार्थी PGचे होते, आणि 54, म्हणजे 29.63. टोटल नंबर ऑफ कंपनीज व्हिजिटेड, ओके, ऑगस्टचा होता 2025चा. ओके, आफ्टर दॅट लास्ट 3 इयरचा जर बघितलं, सगळा सिनियर तुम्ही बघू शकता. जो काही सॅलरीचा पॅकेज होता हायेस्ट तो 50.50चा 22-23मध्ये. 23-24मध्ये बघा 87 होता. 24-25मध्ये बघा 52. म्हणजे इन अँड ॲव्हरेज इथे 50च्या वर हायेस्ट राहतोच. इन अँड ॲव्हरेज जर बघितलं तर 11.20, 12, म्हणजे 12 लाखांपर्यंत इन अँड ॲव्हरेज तुम्हाला इथं सॅलरी मिळते. आणि हायेस्ट जर बघितलं तर 50, 87, 52, म्हणजे इन अँड ॲव्हरेज तुम्हाला. ओके, नंबर ऑफ कंपनीज विजिटेड अँड टोटल नंबर ऑफ स्टुडंट प्लेस 74, 79, 84 पर्सेंटाईल पण काही बघण्याचं कामच नाही आहे. म्हणजे लक्षात.
कम्प्युटर रिलेटेड इन्स्ट्रुमेंटेशन बघा, आपण इतके प्लेसमेंट स्टडीज बघितलं. हे सगळं मी वेबसाईटवरनं घेतलेलं आहे. ओके, AI आणि MLसाठी. ओके, बहुतेक तर ती नवीन ब्रांच असल्यामुळे त्यांचा जो काही स्टॅटिस्टिक आहे तो अजूनही इन्क्लूड झाला नाही. परंतु असं नाही की तिथं AIMLमध्ये तिथं प्लेसमेंटच झालं नाही, अशातली गोष्ट नाही. प्लेसमेंटच झालं नसतं तर इतका कटऑफ कसा राहिला असता. कम्प्युटरच्या एकदम जवळ कटऑफ आहे तो, येतं लक्षात. परंतु ते इन्क्लूड नाही झालं. ओके, त्यांच्या ऑफिशियल वेबसाईटवरनंच आपण पूर्ण डाटा घेतलेला आहे. बघा, बीटेक प्लेसमेंट डिपार्टमेंट वाईज ॲव्हरेज सॅलरी इथं तुम्हाला दिसते तुम्हाला, इथं लक्षात. ओके, कम्प्युटर सायन्स अँड इंजिनिअरिंगसाठी जर तुम्ही बघितलं तर इथं लक्षात, इलेक्ट्रॉनिक्ससाठी आफ्टर दॅट याच्यासाठी ओके चेंज होतं आहे. ठीक आहे, प्लेसमेंट स्टॅटिस्टिक प्लेसमेंट हे आता करंट इयर्स आहे. ठीक आहे, जर तुम्हाला आपला हा व्हिडिओ आवडला असेल तर नक्कीच मिस्टर प्रोफेसर या यूट्यूब चॅनल लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. सो थँक्यू फॉर वॉचिंग. सी इन द नेक्स्ट